बर्थडे नाही परवडला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही कालच्या व्लॉगला खूप सारा सपोर्ट दाखवला। 45+ कमेंट्स आलेले आहेत त्या व्हिडिओवरती। मी 50चं टार्गेट ठेवलं होतं, पण काही इश्यू नाही, 45 पण खूप आहे माझ्यासाठी। तर असा सपोर्ट कायम असू द्या। तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर जी रील दाखवतोय ती सगळ्यात पहिले आपण बघू आणि त्यानंतर त्याचे कमेंट वाचू। नुसतं पुरं कुठं बाकी आहे, पुरं भरलंय ते माझं ओके का? हा ही रील बघितल्यावर आयुष भाऊ म्हणतोय मूड ऑफ झाला आयुष भाऊचा। माझा पण झालेला आहे, पण आता रिपेअर केलेला आहे मोबाईल, तर काही विषय नाही। सेकंड कमेंट आहे आयुष भाऊची, बर्थडे नाही परवडला। मेघनाथने रडायचं इमोजी टाकलेलं आहे। त्यानंतर प्रेम भाऊचं म्हणणं आहे, अरे बापू म्हणून यांना कुठे घेऊन जात नाही मी। प्रेम भाऊचं 100% म्हणणं बरोबर आहे, कारण मुलं असे एडे चाळे करताय त्यांना कुठं घेऊनच नाही गेलं पाहिजे। पण मित्र ते मित्रच असता, काही वाईट वाटत नाही। मित्रांनी काही पण केलं ना, काहीच वाईट वाटत नाही। थोडंफार दाखवलं मी, फोन वगैरे दाखवला, दुरुस्त केलेले, आता काही प्रॉब्लेम नाही। पण मायनर इश्यू होता तो स्पीकरमध्ये थोडं पाणी गेलं होतं, तर ते आवाज नीट येत नव्हता, तर मी ते रिपेअर केलेलं आहे। तर फोन आता क्लिअर झालेला आहे माझा। त्यानंतर प्रतीक म्हणतो, अरे भाऊ फोन मध्ये येऊन गेला। आता मजाक करतोय काय करतोय मला काहीच माहित नाही, पण त्याचं म्हणणं आहे फोन मध्ये येऊन गेला होता। त्यानंतर साई शर्मा म्हणतोय की हमला अचानक से हुआ था, तो पण बर्थडेला आला होता। तर हमला खरंच अचानक मध्ये झाला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। तर अशा खूप सारे कमेंट्स आहे, मित्र असेच हसवता कमेंटमध्ये पण आणि रिअल व्लॉग मध्ये पण। आणि तुम्हा सर्व ऑडियन्सचं खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट कायम असू द्या। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।